नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे महाभरती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2026 जी की जूनमध्ये होणार आहे त्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र। यातील सर्वात जास्त मार्क्स देऊन जाणारा घटक म्हणजेच अध्ययन उपपत्ती। यावर आधारित इम्पॉर्टंट असे 30 प्रश्नोत्तरे जे की मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आले होते आणि यातील काही हे येणाऱ्या परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा व्हिडिओ पेपर 1 व 2 साठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अध्ययन उपपत्तीवरील 3-4 मार्क्स फिक्स करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, थॉर्नडाईकच्या मते अध्ययनासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया सर्वात महत्त्वाची असते? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे टेस्ट सोडवल्यासारखा सराव होईल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उद्दीपक आणि प्रतिक्रिया यामधील दृढ संधान। आपण याचे स्पष्टीकरण पाहूया। थॉर्नडाईक यांच्या मते अध्ययन म्हणजे काय, तर विशिष्ट उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस आणि त्याला मिळणारी योग्य प्रतिक्रिया म्हणजेच रिस्पॉन्स यांच्यामध्ये वारंवार होणाऱ्या संबंधातून एक दृढ साखळी किंवा संधान बॉन्ड तयार होणे होय। त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए। थॉर्नडाईकच्या मते अध्ययनासाठी उद्दीपक आणि प्रतिक्रिया यामधील दृढ संधान ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची असते। पुढचा प्रश्न पाहूया। स्किनरच्या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये जेव्हा एखादा नकारात्मक उद्दीपक काढून घेतल्यामुळे विशिष्ट वर्तन घडण्याची वारंवारता वाढते तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावे लागेल, साधक अभिसंधान ही उपपत्ती स्किनर यांची आहे आणि या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, नकारात्मक सबलीकरण। हे आपण थोडक्यात पाहूया। नकारात्मक सबलीकरण म्हणजे वर्तनाची वारंवारता वाढवण्यासाठी एखादी त्रासदायक किंवा अप्रिय गोष्ट दूर करणे। उदाहरणामध्ये उन्हाचा त्रास टाळण्यासाठी छत्री उघडणे। येथे काय होते, उन्हाचा त्रास कमी होतो म्हणून छत्री उघडण्याचे वर्तन वाढते। बऱ्याचदा विद्यार्थी याला शिक्षा समजतात, पण लक्षात ठेवा, सबलीकरणाचे वर्तन वाढते तर शिक्षेने वर्तन कमी होते, सबलीकरणाने वर्तन वाढते तर शिक्षेने वर्तन कमी होते। या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी। नंतरचा प्रश्न, पावलावच्या अभिजात अभिसंधान प्रयोगात घंटा वाजवल्यानंतर लगेच अन्न देणे बंद केल्यास काही काळाने केवळ घंटेच्या आवाजाला लाळ घालण्याची प्रतिक्रिया थांबते। या मानसशास्त्रीय प्रक्रियेला काय संबोधले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, विलोपन। आपण याचे स्पष्टीकरण पाहूया। अभिजात अभिसंधान म्हणजेच क्लासिकल कंडिशनिंग ही उपपत्ती पावलाव यांची आहे। तर या अभिसंधानात जर केवळ अभिसंधित चेतक म्हणजेच घंटा वारंवार दिला आणि नैसर्गिक चेतक हे अन्न दिला नाही तर निर्माण झालेली प्रतिक्रिया म्हणजेच लाळ गाळणे हळूहळू कमी होऊन पूर्णपणे बंद होते। या प्रक्रियेला विलोपन किंवा लोप पावणे असे म्हणतात। या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट घेतलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पहा। पुढील प्रश्न, कोहलरच्या समष्टिवादी किंवा
मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्तीनुसार समस्येचे निराकरण अचानक सुचण्यासाठी खालीलपैकी कोणती अट अत्यंत आवश्यक असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, समस्येच्या संपूर्ण परिस्थितीचे समग्र आकलन. तर हे कसे बरोबर आहे ते आपण थोडक्यात पाहूया. कोहलरची मर्मदृष्टीमूलक म्हणजेच इन्साइटफुल लर्निंग ही अध्ययन उपपत्ती आहे. जोड्या लावामध्ये सुद्धा आपल्याला उपपत्तीवर प्रश्न विचारण्यात येतो. कोहलर हा एक गेस्टाल्टवादी होता. त्यांच्या मते अध्ययन हे तुकड्या तुकड्याने होत नसून संपूर्ण परिस्थितीचे एकाच वेळी समग्र आकलन केल्याने होते. त्यांनी चिंपांझी या प्राण्यावर प्रयोग केला आणि त्याचे नाव होते सुलतान. चिंपांझीला केळी मिळवण्याची मर्मदृष्टी तेव्हाच सुचली जेव्हा त्याने पिंजऱ्यातील काठ्या आणि केळी या संपूर्ण परिस्थितीचा एकत्रित विचार केला. तर अशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर आहे समस्येच्या संपूर्ण परिस्थितीचे समग्र आकलन. पुढचा प्रश्न आहे लेविन यांच्या क्षेत्र उपपत्तीनुसार व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या तिच्या सभोवतालच्या मानसशास्त्रीय पर्यावरणाला काय म्हटले जाते? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जीवन अवकाश. कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती आहे. कर्ट लेविन यांनी मांडलेल्या क्षेत्र उपपत्तीत B = F×P&E हे सूत्र दिले आहे. म्हणजेच वर्तन हे व्यक्ती आणि त्याचे मानसशास्त्रीय पर्यावरण यांचा गुणाकार असते. या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी लाईफ स्पेस म्हणजे जीवन अवकाश असे नाव दिले, ज्यामध्ये व्यक्तीच्या गरजा, आकांक्षा आणि सभोवतालचे घटक समाविष्ट असतात. प्रश्न क्रमांक 6. असुबेल यांच्या अन्वयार्थक शाब्दिक अध्ययन उपपत्तीमध्ये नवीन माहितीची रचना जुन्या ज्ञानाशी जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मानसिक संरचनेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, प्रगत संघटक म्हणजेच ॲडव्हान्स ऑर्गनायझर. तर डेव्हिड असुबेल यांच्या मते नवीन अमूर्त किंवा क्लिष्ट माहिती शिकवण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक प्रगत संघटक देणे गरजेचे असते. ही अशी चौकटीवजा माहिती असते जी विद्यार्थ्यांच्या जुन्या ज्ञानाचा पूल नवीन शिकणाऱ्या घटकाशी जोडून देते. त्यामुळे अर्थपूर्ण अध्ययन होते. पुढचा प्रश्न गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणी उपपत्तीनुसार अध्ययनाचा सर्वात उच्च आणि अंतिम स्तर कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समस्या निराकरण. रॉबर्ट गॅग्ने यांनी त्यांच्या द कंडिशन्स ऑफ लर्निंग पुस्तकात अध्ययनाचे संकेत अध्ययनापासून सुरू होणारे 8 स्तर सांगितले आहेत. यामध्ये सर्वात खालचा स्तर म्हणजे संकेत अध्ययन आहे, तर सर्वात उच्च आणि 8वा स्तर म्हणजे समस्येचे निराकरण हा आहे. पुढचा प्रश्न थॉर्नडाईकच्या अध्ययन नियमापैकी कोणता नियम हा सराव माणसाला परिपूर्ण बनवतो या तत्वावर आधारित आहे? परंतु आधुनिक संशोधनानुसार केवळ यांत्रिक सरावापेक्षा परिणामांचे ज्ञान असणे आवश्यक मानले गेले आहे. तुमचे किती प्रश्नांचे उत्तरे बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अभ्यासाचा म्हणजेच सरावाचा नियम. थॉर्नडाईकचा अभ्यासाचा नियम सांगतो की ज्या प्रतिक्रियांची वारंवार आवृत्ती केली जाते त्या दृढ होतात. मात्र नंतरच्या काळात थॉर्नडाईक याने यात सुधारणा केली की केवळ यांत्रिक सरावाने अध्ययन प्रगती होत नाही, तर त्या सरावाचा परिणाम
चुका समजणे व सुधारणे, काय होतोय हे समजणे, लॉ ऑफ इफेक्ट अधिक महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 9. एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्याला चुकीचे उत्तर दिल्यानंतर सर्वांसमोर रागवतात, ज्यामुळे तो विद्यार्थी वर्गात उत्तर देणेच बंद करतो. स्किनरच्या सिद्धांतानुसार शिक्षकाचे हे वर्तन कोणत्या प्रकारात मोडते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सकारात्मक शिक्षा. याचे स्पष्टीकरण पाहूया. स्किनरच्या मते शिक्षा वर्तन कमी करते. येथे रागवल्यामुळे विद्यार्थ्याचे उत्तर देण्याचे वर्तन कमी झाले, म्हणून ही शिक्षा आहे. सकारात्मक याचा अर्थ वर्तन घडल्यानंतर एखादा नवीन उद्दीपक म्हणजेच रागावणे, ओरडणे जोडला गेला. जर त्याचा कोणताही हक्क काढून घेतला असता तर ती नकारात्मक शिक्षा ठरली असते. पुढील प्रश्न. लेव वायगॉत्स्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक उपपत्तीनुसार बालक जेव्हा स्वतःशीच मोठ्याने बोलून स्वतःच्या वर्तनाचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करते तेव्हा त्या भाषेला काय म्हटले जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खाजगी भाषण. वायगॉत्स्की यांच्या मते 3 ते 7 वर्ष वयोगटातील मुले स्वतःच्या विचारांचे आणि कार्याचे नियोजन करण्यासाठी स्वतःशीच मोठ्याने बोलतात. याला प्रायव्हेट स्पीच म्हणतात, म्हणजेच खाजगी भाषण. पियाजे यांनी याच वर्तनाला आत्मकेंद्री म्हटले होते आणि ते निरुपयोगी मानले होते, परंतु वायगॉत्स्की यांनी याला अध्ययनाचा महत्त्वाचा टप्पा मानले आहे. पुढचा प्रश्न. पावलावच्या प्रयोगात कुत्रा केवळ मूळ घंटेच्या आवाजालाच लाळ गाळतो, पण घंटेसारख्याच असणाऱ्या इतर आवाजांना, उदाहरणार्थ शिट्टी किंवा फोनची रिंग, लाळ गाळत नाही. या क्षमतेला काय म्हणतात? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चेतक विभेदन. विभेदन म्हणजे 2 समान दिसणाऱ्या किंवा ऐकू येणाऱ्या चेतकांमधील फरक ओळखण्याची क्षमता. जेव्हा कुत्रा मूळ घंटा आणि इतर आवाजांमधील फरक ओळखतो आणि केवळ घंटेलाच प्रतिसाद देतो तेव्हा त्याला चेतक विभेदन म्हणतात. पुढील प्रश्न आहे. जीन पियाजे यांच्या ज्ञानात्मक विकास उपपत्तीनुसार जेव्हा मूल आपल्या जुन्या ज्ञानात बदल न करता नवीन माहितीचा थेट समावेश करते तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सात्मीकरण. जेव्हा मूल नवीन माहिती जशीच्या तशी आपल्या जुन्या स्कीमामध्ये म्हणजेच ज्ञानसंरचनेत सामावून घेते तेव्हा त्याला सात्मीकरण म्हणतात. आणि जर जुन्या ज्ञानात बदल किंवा दुरुस्ती करावी लागली तर त्याला समावेशन हे म्हणतात. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. टोलमन यांच्या हेतुवादी किंवा संकेत अध्ययन उपपत्तीनुसार प्राणी पर्यावरणात वावरताना उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी मनामध्ये एक आराखडा तयार करतो, त्याला काय संबोधले जाते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बोधात्मक नकाशा. तर एडवर्ड टोलमन यांनी उंदरावर प्रयोग करून सिद्ध केले की प्राणी केवळ उद्दीपक प्रतिसादाने शिकत नाहीत, तर ते वातावरणाचा एक मानसिक नकाशा तयार करतात. याला त्यांनी सुप्त अध्ययन असेही म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 14. गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीतील संकल्पना अध्ययन हा स्तर साध्य करण्यासाठी बालकामध्ये खालीलपैकी कोणती क्षमता असणे पूर्वअट आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विभेदन अध्ययन. रॉबर्ट गॅग्ने यांच्या 8व्या स्तराच्या श्रेणीमध्ये 5वा स्तर विभेदन अध्ययन म्हणजे फरक ओळखणे आहे आणि 6वा स्तर संकल्पना अध्ययन हा आहे.
जोपर्यंत मूल दोन वस्तूंमधील फरक ओळखू शकत नाही तोपर्यंत ते सामान्यीकरण करून संकल्पना समजू शकत नाही. पुढचा प्रश्न, वर्गात गणिताचे अवघड उदाहरण सोडवताना राहुलला खूप वेळ मार्ग सापडत नाही, पण अचानक विचार करता करता त्याला आहा असा अनुभव येतो आणि उत्तर सुचते. हे कोणत्या अध्ययनाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मर्मदृष्टीमूलक अध्ययन. याची आपण थोडक्यात माहिती पाहूया. कोहलर यांच्या मते समस्येचा बराच वेळ विचार केल्यानंतर अचानक उद्भवणाऱ्या समाधानाच्या क्षणाला म्हणजे आपण म्हणतो आहा हे म्हणतात. हे मर्मदृष्टी जागृत झाल्याचे लक्षण आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी आपल्याला उपपत्ती दिलेले आहेत आणि त्यांचे जनक दिलेले आहेत. यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. पहिला ऑप्शन आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. यापुढे आयवान पावलाव. ऑप्शन बी आहे साधक अभिसंधान उपपत्ती, तर त्याचे जनक आहेत B.F. स्किनर असे दिले आहे. ऑप्शन सी सामाजिक अध्ययन उपपत्तीचे जनक या ठिकाणी दिले आहेत E.L. थॉर्नडाईक. ऑप्शन डी समष्टीवादी अंतर्दृष्टी उपपत्ती, याचे जनक दिले आहेत वोल्फगांग कोहलर. तर या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखण्यास सांगितले आहे. तर आपण सर्व यामध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि याचे जनक आहेत E.L. थॉर्नडाईक. तर हे चुकीचे आहे, कारण सामाजिक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांडुरा यांनी मांडली आहे आणि थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाद उपपत्ती मांडली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ही चुकीची जोडी आहे आणि इतर सर्व ऑप्शन्स हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न, अल्बर्ट बांडुरा यांच्या मते मूल जेव्हा टीव्हीवरील हिंसक दृश्ये पाहून वर्गातील इतर मुलांशी हिंसक वर्तन करू लागते तेव्हा या अध्ययनाला काय म्हटले जाईल? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, प्रारूपाचे अनुकरण किंवा मॉडेलिंग. बांडुरा यांच्या सिद्धांतानुसार मुले समाजातील किंवा माध्यमांमधील व्यक्तींना पाहतात आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करतात. टीव्हीवरील हिंसा पाहून मुलाने केलेले वर्तन हे निरीक्षणात्मक अध्ययनाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, स्किनरच्या मते जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला प्रत्येक योग्य उत्तरासाठी ताबडतोब शाबासकी किंवा गुण दिले जातात तेव्हा त्याला कोणत्या प्रकारची सबलीकरण सारणी म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सतत सबलीकरण. जेव्हा प्रत्येक योग्य प्रतिसादाला लगेच बक्षीस किंवा सबलक दिले जाते तेव्हा त्याला सतत सबलीकरण म्हणतात. नवीन वर्तन शिकवण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही सारणी अत्यंत प्रभावी ठरते. पुढचा क्वेश्चन, गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीनुसार चौथ्या क्रमांकावर येणारे शाब्दिक सहचर्य अध्ययन हे खालीलपैकी कोणत्या अध्ययनावर अवलंबून असते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, उद्दीपक प्रतिसाद साखळी अध्ययन. गॅग्ने यांच्या श्रेणीत प्रत्येक वरचा स्तर हा खालच्या स्तरावर आधारलेला असतो. चौथा स्तर शाब्दिक सहचर्य हा तिसऱ्या स्तरावर म्हणजेच साखळी अध्ययनावर आधारलेला असतो. पुढील प्रश्न, थॉर्नडाईकच्या परिणामाच्या नियमावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती किंवा शैक्षणिक तंत्र विकसित झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आज्ञावलीबद्ध अध्ययन किंवाच कार्यक्रमित अध्ययन. थॉर्नडाईकचा परिणामाचा नियम सांगतो की ज्या क्रियेचा परिणाम चांगला असतो ते वर्तन दृढ होते. स्किनर यांनी याच नियमाचा वापर करून
साधक अभिसंधान आणि पुढे प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स म्हणजे लहान टप्प्यात शिकून लगेच रिझल्ट मिळणे तंत्र विकसित केले, ज्याचे मूळ थॉर्नडाईकच्या नियमात आहे. प्रश्न क्रमांक 21. पावलोवच्या प्रयोगात लाळ गाळणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया अन्नाला दिली जाते, परंतु अभिसंधान झाल्यानंतर तीच लाळ गाळण्याची प्रतिक्रिया घंटेच्या आवाजाला दिली जाते. या घंटानादाला मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, अभिसंधित चेतक. थोडक्यात माहिती पाहूया आपण. मूळ घंटा हा एक तटस्थ चेतक होता, पण अन्नासोबत त्याचे अभिसंधान झाल्यामुळे तो अभिसंधित चेतक बनला, ज्याला केवळ ऐकून कुत्रा लाळ गाळू लागला. प्रश्न क्रमांक 22. गणितातील बेरीज शिकल्यानंतर विद्यार्थ्याला गुणाकार शिकणे सोपे जाते, कारण गुणाकार म्हणजे बेरजेचीच पुनरावृत्ती असते. हे कोणत्या प्रकारच्या अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे? या ठिकाणी या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, धन संक्रमण. जेव्हा एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान किंवा कौशल्य हे दुसऱ्या नवीन परिस्थितीतील अध्ययनाला मदत करते, तेव्हा त्याला धन किंवा सकारात्मक संक्रमण म्हणतात. पुढील प्रश्न जेरोम ब्रुनर यांनी मांडलेल्या शोध अध्ययन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कशी असावी? तर दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुलभ किंवा वातावरण निर्मिती करणारा. ब्रुनर यांच्या शोध अध्ययनात मुलाने स्वतःचे नियम शोधणे अपेक्षित असते, त्यामुळे शिक्षकाने उत्तरे न सांगता मुलाला शोध घेता येईल असे वातावरण आणि साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. डेव्हिड असुबेल यांच्या मते खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अध्ययनात विद्यार्थी अर्थ न समजता केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवतो? तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, घोकंपट्टी किंवा पाठांतर अध्ययन. असुबेल यांनी अध्ययनाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी रोट लर्निंग म्हणजेच संकल्पना न समजता केवळ घोकून पाठ करणे होय. पुढील प्रश्न. थॉर्नडाईकच्या मते बालक जर शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या शिकण्यासाठी तयार नसेल तर त्याला सक्तीने शिकवल्यास त्याच्यामध्ये चिडचिड निर्माण होते. हा निष्कर्ष त्यांच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सज्जतेचा नियम. सज्जतेचा नियम सांगतो की अध्ययनासाठी मानसिक व शारीरिक पूर्वतयारी आवश्यक आहे. पूर्वतयारी नसताना सक्ती केल्यास शिकण्यात अडथळे येतात. प्रश्न क्रमांक 26. अध्ययनाचे सामान्यीकरणाचे तत्व कोणी मांडले, ज्यानुसार एका परिस्थितीत शिकलेले सामान्य नियम दुसऱ्या परिस्थितीत उपयुक्त ठरतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सी.एच. जड. सी.एच. जड यांनी सामान्यीकरणाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते विज्ञानाचे किंवा गणिताचे नियम जर विद्यार्थ्यांनी नीट समजून घेतले तर ते नियम इतर क्षेत्रात सहज वापरू शकतात किंवा संक्रमण करू शकतात. पुढील प्रश्न. कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांझीवर केलेल्या प्रयोगातून खालीलपैकी कोणता मुख्य निष्कर्ष काढला? प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अध्ययनात बुद्धी आणि मर्मदृष्टीचा वापर होतो, ज्यामध्ये परिस्थितीचे आकलन अचानक होते. कोहलर यांनी सिद्ध केले की चिंपांझी केवळ चाचपडत शिकला नाही, तर त्याने परिस्थितीचा विचार करून अचानक 2 काठ्या एकमेकात जोडल्या. हे मर्मदृष्टीचे लक्षण आहे. पुढील प्रश्न पाहूया.
खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययनात चिन्हांचा आणि हेतूंचा विचार केला पाहिजे असे सांगून उद्दीपक प्रतिसाद सिद्धांताला विरोध केला? प्रश्न अतिसंभाव्य आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एडवर्ड टोलमन. टोलमन यांनी साइन लर्निंग उपपत्ती मांडली. त्यांच्या मते वर्तन हे केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचे यांत्रिक मिश्रण नसते, तर प्राणी हेतूने आणि चिन्हाच्या माध्यमातून वातावरणाचा बोधात्मक नकाशा बनवू शकतो. पुढचा प्रश्न, कोहलर यांच्या समष्टिवादी सिद्धांतानुसार अध्ययनाची प्रक्रिया कशी घडून येते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अचानक आणि एकात्मिक आकलनातून. कोहलर यांच्या समष्टिवादी सिद्धांतानुसार अध्ययनाची प्रक्रिया ही अचानक आणि एकात्मिक आकलनातून घडून येते. कोहलर यांच्या गेस्टाल्ट तत्वानुसार मर्मदृष्टीने होणारे अध्ययन हे सावकाश होत नाही, तर परिस्थितीचा विचार करता करता अचानक होते. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती उद्दीपक प्रतिसाद या भौतिक बंधापेक्षा बोधात्मक प्रक्रिया आणि अंतर्गत विचारांना अधिक महत्त्व देते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोहलरची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. कोहलर हे गेस्टाल्टवादी म्हणजेच बोधवादाचे समर्थक होते, जे यांत्रिक उद्दीपक प्रतिसादापेक्षा मेंदूतील विचार प्रक्रियेला आणि आकलनाला जास्त महत्त्व देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून TET परीक्षेसाठी सर्व अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आपणास पाहावयास मिळतील. धन्यवाद.